तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीची पहिली मेरिट लिस्ट कोणत्या तारखेला लागेल आणि ती लागल्यानंतर कशी चेक करायची त्याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण आता फेब्रुवारी महिन्यामध्ये पोस्ट ऑफिस मार्फत 21,413 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे, ज्यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर पदासाठी जागा निघालेल्या आहेत आणि 3 मार्च 2025 अर्जाची शेवटची तारीख आहे। मग आता अर्ज भरणं अजून सुरूच आहे, तेवढ्यात खूप जण विचारताय की पोस्ट ऑफिस भरतीची पहिली मेरिट लिस्ट कधी लागेल आणि जर का ती लागली तर आम्ही कशी चेक करायची, त्याकरिता मी हा व्हिडिओ बनवतोय। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका, कारण असे भरती आणि जॉब रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर आता पोस्ट ऑफिस भरतीची मेरिट लिस्ट कधी आणि केव्हा लागेल, कोणत्या तारखेपर्यंत लागेल याबद्दल माहिती आपण समजून घेऊया। तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, मी येथे भरतीच्या जाहिरातीची पीडीएफ ओपन केलेली आहे। त्यामध्ये 10 फेब्रुवारी पासून फॉर्म सुरू झालेले आहेत, तर 3 मार्च अर्जाची शेवटची तारीख आहे आणि तुम्हाला फॉर्म एडिट करण्यासाठी वेळ दिला जात असतो। म्हणजे 6 मार्च 2025 ते 8 मार्च 2025 असे एवढे दिवस 2 दिवस तुम्हाला फॉर्म एडिट करण्यासाठी दिले जातील। मग त्यानंतर तुम्हाला पुढच्या 10 दिवसात पहिली मेरिट लिस्ट लागत असते, म्हणजे साधारणतः 18 मार्च ते 20 मार्चच्या आत पहिली मेरिट लिस्ट लागेल। आता तुम्हाला समजलं की मेरिट लिस्ट कशी लागत असते आणि कधी लागेल। आता ही मेरिट लिस्ट तुम्ही कशी चेक करायची, यासाठी तुम्हाला यावं लागेल इंडिया पोस्ट gdsonline.gov.in या पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट वरती आणि येथे बघा कॅन्डिडेट कॉर्नर नावाचा तुम्हाला पर्याय दिसेल जेव्हा मेरिट लिस्ट लागेल तेव्हा। त्यानंतर इथे बघा जीडीएस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल, इथे जुलै 2024 आहे, तर त्या ठिकाणी जानेवारी 2025 किंवा फेब्रुवारी 2025 असं दिसेल जेव्हा लागेल तेव्हा सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येऊ। पण ज्यांना माहिती करून घ्यायचं आहे की मेरिट लिस्ट कशी चेक करायची, तर त्यांच्यासाठी मी ही माहिती सांगतोय। असं दिसेल आणि येथे बघा इथेच मेरिट लिस्ट लागत असते। ही 2023 ची आहे, ही 2024 ची आणि याच्यावरती 2025 ची असेल। इथून तुमचं राज्य निवडायचं आहे आणि येथे बघा पहिली लिस्ट लागेल तेव्हा कसं असेल, लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स असा पर्याय तुम्हाला दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करायचं आणि ती मेरिट लिस्ट अशा प्रकारे डाउनलोड होऊन जाईल। येथे नाव दिलेलं नसतं, येथे फक्त रजिस्ट्रेशन नंबर दिलेले असतात। आता फॉर्म भरताना तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला असतो SMS मध्ये, ईमेल ID मध्ये, आणि जो फॉर्म तुम्ही प्रिंट केलेला असतो किंवा डाउनलोड केलेला असतो त्यामध्ये तो रजिस्ट्रेशन नंबर असतो। तो रजिस्ट्रेशन नंबर येथे सर्च बार मध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि तो जर का आला म्हणजे समजून घ्या तुमचं नाव या मेरिट लिस्ट मध्ये आलेलं आहे। तसेच जर का तुमची निवड झाली असेल तर पोस्ट ऑफिस मार्फत येथे तुम्हाला SMS सुद्धा येत असतो की तुमची निवड झालेली आहे। तर अशा प्रकारे मेरिट लिस्ट लागणार आहे आणि ती 18 मार्च ते 20 मार्च दरम्यान लागेल, तेव्हा सुद्धा आपला व्हिडिओ येईल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर करून टाका। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत गुड बाय।